महाराष्ट्रामध्ये चिथावणीखोर भाषा करू नये, कोणी कोणाला चिथावणी देऊ नये असं सरकार उलटून टाकू ह्याच्या भाषा सुरू आहे ना, ही महाराष्ट्रात चीड निर्माण. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील आणि भाजपमध्ये जे मोठ्या प्रमाणात वातावरण तापलेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून भाजपच्या अनेक नेते जे आहेत मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करण्याचं काम किंवा त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्याचं काम करताना दिसत आहे. अनेक जणांकडनं जे आहे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वेगवेगळी वक्तव्य केली जाते किंवा त्यांनी जे वक्तव्य बोलले त्याचा विपर्यास करून त्याबाबत त्या ठिकाणी वक्तव्य केली जातात. तर सध्या जे आहे मित्रांनो, भाजपचे नेते असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे एक वक्तव्य केलंय. त्यांनी वक्तव्य करत असताना जरांगे पाटील यांना थेट त्यांनी धमकी दिली. त्यांनी सांगितलं की इथून पुढे जर असं वक्तव्य केलं तर आम्ही खपवून घेणार नाही व ही महाराष्ट्रामध्ये खपवून घेणार नाही. आम्हाला जे मतदान मिळालंय ते कमी नाही तर 51% लोकांनी आम्हाला मतदान केलंय, त्यामुळे इथे आमचं सरकार आलेलं आहे. सरकारच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर ते कदापि खपवून घेणार नाही. आमच्या आया बहिणींबद्दल बोलायचं नाही किंवा आमच्याबद्दल कुठल्या प्रकारची आरेरावीची भाषा करायची नाही, आरवाच्या भाषेत बोलायचं नाही. जर इथून पुढे कोणी आमच्यासोबत तसं बोललं तर त्याला डायरेक्ट जेलची हवा खावी लागेल, अशा प्रकारचं वक्तव्य चंद्रकांत बावनकुळे यांनी केलंय. तर चला पाहूया ते नेमकं काय म्हणालेत. महाराष्ट्रामध्ये चिथावणीखोर भाषा करू नये, कोणी कोणाला चिथावणी देऊ नये असं सरकार उलटून टाकू ह्याच्या भाषा सुरू आहे ना, ही महाराष्ट्रात चीड निर्माण करणारा भाषा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही एकेरी भाषेत बोलता, हे महाराष्ट्र सहन करणार नाही आहे, आम्ही सहन करणार नाही आहे. आणि कुणाचं सरकार उलटवत आहे? 3,17,00,000 लोकांनी मतदान केलं आहे महायुतीला, 51.78% मतं मिळाले आहेत. असं सरकार तुम्ही उलटवणार आहे? खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे. आंदोलन करायचं करा, मागण्या करायच्या करा, पण खऱ्या अर्थाने आमचं सरकार उलटवणे, एकेरी भाषेत बोलणे, आमच्या आया बहिणीशी बोलणे हे काही कोणी खपवून घेणार नाही. कालची भाषा अर्वाच्य होती.